15 ऑगस्टला कनिष्कचा पहिला इंडिपेंडन्स डे म्हणून सकाळी फ्लॅग हॉइस्टिंग केलं. देशासाठी जय हिंद झालं. आत्ता पोटासाठी काहीतरी करूया. मग पोचलो दिल्ली जायका जोगेश्वरीमध्येच आणि समोर होतं अनलिमिटेड बफेट. मंचाव सूपपासून चिकन बारा कबाब, काली मिरी कबाब, मलाई कबाब, पायनॅपल टिक्कापासून चिकन चंगेजी, गरमागरम रोटी, बर्न गार्लिक फ्राईड राईस आणि शेवटी कॅरमल पुडिंग. पण यामधलं काय एक नंबर होतं आणि कोणत्या डिशनी आम्हाला भाऊ मला सोड असं सांगितलं ते बघा आजच्या फुल ऑन फूड ब्लॉगमध्ये. पंधरा ऑगस्ट आपल्या सगळ्यांसाठीच स्पेशल दिवस. पण ह्या वर्षीचा 15 ऑगस्ट आमच्यासाठी थोडा जास्त स्पेशल होता, कारण हा होता कनिष्कचा पहिलाच इंडिपेंडन्स डे. पाऊस पडू दे, काही होऊ दे, फ्लॅग हॉइस्टिंगला जायचंच. सोसायटीमधली सेरेमनी थोडी उशिरा चालू झाली आणि शेवटी आपल्या सोसायटीमधल्या सर्वात ज्येष्ठ व्यक्तींच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं. तिरंगा फडकला, सगळ्यांनी सॅल्यूट केला आणि आपला कनिष्क साहेब एकदम शांतपणे सगळं बघत होते. कदाचित त्यांच्या मनात चाललं असेल, हे काय चाललंय आणि मला एवढ्या सकाळी का उठवलंय. पण खरं सांगायचं तर त्याला आज काहीच कळत नसेल, तरी त्याचा हा पहिला इंडिपेंडन्स डे आम्ही मात्र आयुष्यभर लक्षात ठेवणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहन अमृतसागर आणि आपल्या अजून एक नवीन भागामध्ये आपलं स्वागत आहे. आज आम्ही आलो आहे दिल्लीला म्हणजे आम्ही लाल किल्ल्यावरती भाषण ऐकायला नाही गेलो आहे. आम्ही आलो आहे दिल्ली जायकामध्ये जोगेश्वरी वेस्टला. तर बघूया, आज आम्ही इथे बफेट, अनलिमिटेड बफेट आम्ही टेस्ट करायला आलेलो आहे. तर बघूया काय स्पेशल आहे आपलं दिल्ली जायकामध्ये. तर चला. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही आलो आहे आज दिल्ली जायकाला आणि फर्स्टली तर आम्हाला एक्सपिरियन्स शेअर करायचे आहेत मम्मी आणि पप्पांचे, त्यांच्या लहानपणीचे. की आज तुम्हाला सगळ्यांना जसं की माहिती आहे की आज इंडिपेंडन्स डे आहे आणि इंडिपेंडन्स डेच्या निमित्ताने आम्ही दिल्ली जायकाला आलो आहे. तर त्यांनी त्यांच्या लहानपणी त्यांचा इंडिपेंडन्स डे कसा साजरा केला तर हे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून. तर मम्मी, आम्ही म्हणजे मी तर मुंबईमध्ये वाढलेली होती. ओके. आणि तुझे पप्पा वगैरे हे म्हणजे तासगावमध्ये, सांगली जिल्ह्यातल्या गावी. मग त्यांचा अनुभव वेगळा, मुंबईतला अनुभव वेगळा. पण तरीसुद्धा म्हणजे आम्ही साधारणपणे म्हणजे आमचं पहिली वगैरे साधारणपणे 69 साली वगैरे सुरू झालं. मग त्यावेळी 69 साली जर म्हणजे विचार केला, मग 47ला देश 57ला म्हणजे 67 22 वर्ष साधारणपणे तेव्हा झाली होती देश स्वतंत्र होऊन. मग तो एक त्यावेळी म्हणजे इतका उत्साह जे होता, म्हणजे एक तो राष्ट्रीय, आजही म्हणजे तो राष्ट्रीय सणच आहे. इंडिपेंडन्स डे म्हणजे राष्ट्रीय सणच आहे सर्वांचा. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे पण त्यावेळी जास्त जोश होता, असं जोश खूपच होता, खूपच जोश होता की आपण कसं स्वातंत्र्य मिळवलं हे जे होतं ना की. आणि तेव्हा ते प्रत्येक वेळी मुलांच्या शाळेत स्पर्धा व्हायच्या, त्याच्यावरती भाषणं आणि हे. आणि इंडिपेंडन्स डेच्या दिवशी कवायत हा फार मोठा भाग होता. कवायत जी होती, कवायत मग त्याच्यामध्ये आम्हाला कॅनव्हासचे शूज असायचे घालायला. आणि ते कॅनव्हासचे शूज अगदी व्हाईट पाहिजेत. मग त्याच्याकरता व्हाईट, कधी काय वेळेला आम्हाला ते पांढरी चॉक मिळायचं नाही, पांढरी पावडर मिळायची नाही. मग ते आदल्या दिवशी ते
कवायती करता जी रेषा मारलेल्या असायच्या हा. त्याच्यातलंच कोणतरी वर्गातलं मग कोणतरी घेऊन यायचं, तीच त्या बुटावर मारायची कॅनव्हासच्या शूजवरती, ओके. किंवा मग खडू विकत घ्यायचा आणि त्याने ते शूज पांढरे करायचे. मुलींनी त्यांचे केस म्हणजे रिबीनी तेव्हा बांधायच्या, 2 वेण्या घालायच्या. आता ते पांढऱ्या त्याला रिबन सुद्धा पांढरीच पाहिजे. आणि असं की कपडे पण इस्त्रीचे हवेत. मग काय काय तेव्हा इस्त्री हा प्रकार जो होता, प्रत्येक जण म्हणजे ती कोळशाची इस्त्री, लाईटचं म्हणजे ह्याच्यावरती नव्हतीच कोळशाची इस्त्री. मग ते आता आईवडिलांना सांगायचे, बाबा आम्हाला इस्त्री करून कपडे पाहिजे, ते कसं सांगायचं. मग नाही, मग काय करायचो आम्ही, तांब्या घ्यायचं, तांब्यामध्येच कोळसा टाकायचा आणि ते तांब्या आपल्या शर्टवरती किंवा आमचं मुलींचं जे स्कर्ट आणि हे जे असायचं ब्लाऊज त्याच्यावरती फिरवायचा आणि ते त्या पद्धतीने ती इस्त्री केली जायची. आणि भाषणं वगैरे होणार असायचीच, तर ते बाबा की आज कोणाला बक्षीस मिळणार हा एक उत्सुकता असायची. आणि आम्हाला त्यावेळी खायला शाळेतर्फे म्हणजे चॉकलेट्स किंवा असं काही ते मिळायचं. आणि ते जे आहे ते एका चॉकलेट करता म्हणजे आणि की तो आनंद म्हणजे जो उत्साह म्हणजे ते आजही दिवस म्हणजे आठवले की सकाळी लवकर उठून जायचं शाळेमध्ये, आईवडील सोडायला येणार, ते जे आनंद चेहऱ्यावरती जो होता ना ते आठवलं की आजही म्हणजे ते दिवस आठवले की खूप म्हणजे उत्साह वाटतो. आणि पुन्हा त्या उत्साहाने म्हणजे पुन्हा एक मोटिवेशन मिळतं. आणि खरोखर म्हणजे आपला देश स्वतंत्र झाला तर त्यावेळचं म्हणजे लोकांना आनंद जो होता आजही आहे. आणि दुसरी गोष्ट, हा राष्ट्रीय सण असल्यामुळे ह्याच्यामध्ये कोण कुठल्या जातीचा धर्माचा ह्या गोष्टीला फार महत्त्व नाही आहे. हा प्रत्येकाचा, प्रत्येक देशातल्या प्रत्येक नागरिकाचा सण आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येकजण इंडिपेंडन्स डेला आनंदात असतो. आणि अशा पद्धतीने आमचं हे असायचं. मग घरी चॉकलेट आणून सगळे भावंडांनी आम्ही काय करायचो, तुला किती मिळाले, मला किती मिळाले, माझ्याकडे एवढे चॉकलेट्स वगैरे. आणि तो आनंद त्या दिवशी आईवडीलही काहीतरी आणायचेच. आणि मग असं अशा पद्धतीने आमचा तो राष्ट्रीय सण साजरा व्हायचा. सिम्बा काय झालंय, तू पण घेणार आहेस? सूप पाहिजे तुला? तर फर्स्टली आलेला आहे हा जो मनसून बफेट फेस्टिवलमध्ये आपण आलेलो आहे दिल्ली जायला. तर फर्स्टली आपल्याला जे आलेलं आहे ते चिकन मंचाव सूप आहे. तर बघूया टेस्ट करून. छान आहे. मला असं वाटतं की लाईट आहे सूप, एकदम स्ट्रॉंग फ्लेवर नाही आहे मंचाव सूपचा, पण लाईट आहे, ओके. थोडं आपण मला असं वाटतं की थोडे फ्राईड नूडल्स आपण टाकून बघू. शिल्पाला विचारूया तिला कसं वाटतं. छान. शिल्पाला सूप आवडलं. कनिष्कला पण सूप प्यायचं आहे. जे मिन्स चिकन टाकलेलं आहे ना ते म्हणजे मला असं वाटतं की ते फ्रेश नसावं किंवा फ्रोझन चिकन आहे का काय माहिती नाही, पण थोडं मला वेगळं वाटलं ते जरा. हां, मी पण खातोय बघा ना. आता खेळणं आहे ना. तर मित्रांनो, आपल्याकडे स्टार्टरमध्ये चिकन काली मिरी कबाब, नंतर चिकन बारा टिक्का, नंतर पायनॅपल टिक्का, हे 3 स्टार्टर तरी आपल्याकडे आलेले आहेत आता सध्या तरी.
तर मित्रांनो स्टार्टर्स आलेले आहेत आणि आपल्याकडे आता पायनॅपल टिक्का मला वाटतं मी इथून स्टार्ट करतो. पायनॅपल टिक्का कसा आहे बघूया. मस्त स्मोकी फ्लेवर आहे. मी ह्याच्या अगोदर पायनॅपल टिक्का खाल्लेला पण ह्याची टेस्ट थोडी डिफरंट आहे. छान आहे. दुसरी गोष्ट फ्रेश आलेलं आहे. तर मित्रांनो आता अजून स्टार्टर्स आले आहेत. स्टार्टर्स इथे खूप आहेत मित्रांनो. इथे आता आला आहे चिकन मलाई टिक्का, इथे आहे चिकन क्रिस्पी आणि इथे आहे पोटॅटोची कुठली तरी डिश, पोटॅटो कुंग पाव म्हणून. ओके, हे बघू शकता. मित्रांनो आपण आता ट्राय करतोय चिकन बारा टिक्का. छान आहे, मस्त आहे. टेस्ट मस्त वाटते याची, चटपटीत टेस्ट आहे. आपला जो नॉर्मल टिक्का असतो ना त्याच्या जवळ आहे हा, पण थोडा डिफरंट आहे. मग तुम्हाला काहीतरी वेगळं काहीतरी ऑफकोर्स खायला भेटेल. हा जास्त क्रीमी आहे. थांबा ना. नेक्स्ट आहे कुंग पाव पटॅटो. हा बघूया हा कसा आहे टेस्टला. आपले नॉर्मल फ्रेंच फ्राईज आहेत आणि ते जे आहेत ना त्याला मस्तपैकी चटपटीत टेस्ट आहे. छान, ओके आहे. हा मलाईवाला काहीतरी मलाई टिक्का. मित्रांनो आपल्याकडे अजून एक डिश आलेली आहे, चिकन मलाई टिक्का. खूपच डिफरंट फ्लेवर आहे. असं वाटतंय मलाईवाला जो आहे तो चायनीजला भेटायला गेलेला आणि थोडं चायनीज टाईप पण वाटतंय. मला वाटतं अजून एक बाईट घ्यावा लागेल. क्रीमी आहे, ॲट द सेम टाईम चटपटीत आहे. असं वाटतंय की थोडं चायनीजवाली टेस्ट पण ह्याला आहे. खरोखर एकदम भारी आहे, एक नंबर आहे. ग्रीन चिलीचा फ्लेवर आहे, जबरदस्त आहे. आपला चिकन चिली असतो ना त्या टाईपमध्येच आहे, पण ह्याला आहे ना जास्त क्रीमी केलं आहे. तुम्ही असं समजा. मला तर ही डिश खूपच आवडली. आता आपल्याकडे आहे चिकन क्रिस्पी. चिकन क्रिस्पी थोडं ट्राय करून बघूया. ॲक्च्युली म्हणजे चिकन मलाईवाला जे खाल्लेलं त्याच्यानंतर आता चिकन क्रिस्पी खायला घेतलं आहे, तर चिकन क्रिस्पी पूर्णपणे ब्लँड लागतं आहे. असं वाटतं की काहीच टेस्ट नाही. कारण की मला वाटतं की त्याची टेस्ट एवढी होती, त्यांनी एवढं ओव्हरपॉवर केलं आहे ह्याला की खरोखरच मला क्रिस्पीमध्ये एकदमच खूपच सटल आहे. एकदम सटल टेस्ट आहे आणि क्रिस्पी राहिलेलं नाही. वेल मित्रांनो, आता आपल्याकडे आला आहे बर्न चिकन गार्लिक राईस आणि ह्याची टेस्ट कशी आहे ते आपण जरा बघू.
राईस छान आहे, मस्त. त्या चिकन चिलीची जी ग्रेव्ही आहे त्याच्याबरोबर आता ट्राय करून बघू. मला असं वाटतं की ग्रेव्ही ॲव्हरेज आहे, ओके आहे. राईस फारच छान, मस्त राईस. वेल, आता मेन कोर्समध्ये आहे चिकन चंगेझी आणि त्याच्याबरोबर आहे बटर नान. तर बघूया. नान खूपच सॉफ्ट आहे. तंदुरी रोटी पण मी तुम्हाला दाखवतो. इकडची तंदुरी रोटी पण आहे ना, खूप सॉफ्ट आहे. ही जसं की तुम्ही बघू शकता ना, फार सॉफ्ट आहे. तर आता बटर नान आहे आणि चिकन चंगेझी. एक मीडियम स्पायसी ग्रेव्ही आहे आणि मला वाटतं की त्यांनी टिकाचं पीस यूज केलं आहे या डिशमध्ये. छान आहे, ओव्हरऑल ओके आहे. मला असं वाटतं थोडी मेथी पण मिक्स केलेली आहे, थोडी कसुरी मेथी या चिकन चंगेझीमध्ये मिक्स केलेली आहे. थोडी चटपटीत चव आहे. मला या डिशपेक्षा नान आणि रोटी खूप आवडली, खरंच खूप नरम आहे. वेल मित्रांनो, आता आपण शेवटला आलेलो आहे. आता आपल्याकडे आहे जिरा राईस आणि दाल तडका. तर बघूया. छान आहे. मला चिकन चिंगेजीपेक्षा मला असं वाटतं डाळ छान वाटली. डाळ मस्त आहे, जिरा राईस पण छान. वेल, आता सर्वात शेवट, आता एंडिंग आलेलं आहे आणि एंडिंगमध्ये आपल्याला भेटलेलं आहे कॅरमेल कस्टर्ड. तर कस्टर्ड आपण बघूया. दिसताना फार छान दिसते. मस्त, छान आहे. वेल मित्रांनो, आमचं जेवण आता संपलेलं आहे आणि आता आला आहे रिव्ह्यू टाईम. तर फर्स्टली आम्हाला सूप आलेला, तो होता मंचाव, चिकन मंचाव सूप. तर ह्यावेळी परत गणित गणलं आहे. म्हणजे यावेळी पण आम्हाला सूप जसा पाहिजे तसा नाही भेटला. आपण विचारूया पप्पांना, मम्मीला आणि शिल्पाला की त्यांना कसं वाटला होता सूप. तर शिल्पा, काय म्हणतेस, कसा होता सूप? चिकन सूप मला जरा ओके ओके वाटलं. ओके ओके. मम्मी, कसा होता सूप? काय सूप म्हणजे त्याच्यामध्ये ना ते हिरवी चटणी आणि ते घालून असं एक जरा खाल्ल्यावर बरं तर वाटतं. मम्मीने नवीन एक्सपेरिमेंट केला. थोडी त्याच्यामुळे हिरवी जरा ते चटणी बरं वगैरे वाटलं. टाकून, हां, त्याच्यामुळे मम्मीला जरा चांगला वाटला सूप. पप्पा, तुमचं काय रिव्ह्यू? बरा होता. ओके. ॲक्च्युली मला सांगायचं असं आहे की सूप ओके होता, पण त्याच्यामध्ये जे चिकनचे चंक्स टाकलेले किंवा मिन्स चिकन होतं ते थोडं बरोबर नाही वाटलं. सूप ओके होता, पण ते जर चिकनची क्वालिटी जरा इम्प्रूव्ह केली तर मला असं वाटतं की सूप छानच झालं असतं. मग त्याच्यानंतर मला असं वाटतं की स्टार्टर्स आले आणि ह्यांच्या इकडचे कबाब्स जे होते ते खरंच फार छान होते. मला असं वाटतं की त्यांचा चिकन बर्रा कबाब होता, चिकन काली मिरी टिक्का होता, परत त्यांनी एक चिकन क्रीमी टिक्का किंवा त्यांचा एक प्रकार होता तो तर मला फारच छान वाटला. तो फार मस्त होता. आणि चिकन शेजवान किंवा चिकन क्रिस्पी आय थिंक सो जे होतं ते मला बिलकुल नाही आवडलं, कारण की ते क्रिस्पी नव्हतं आणि ते त्याचं जे टेस्ट होतं ते फारच ब्लँड होतं मला असं वाटतं. तर हे आणि हां, ऑफकोर्स पायनॅपल होता, तो थोडा अजून जरा शिजला पाहिजे होता मला असं वाटतं. तो थोडा कच्चा राहिला आहे. तर ते पण जरा थोडं लक्ष ठेवलं पाहिजे या लोकांनी. पायनॅपल खरं खूप छान फ्रेश पायनॅपल होता, मोठे चंक्स होते. मला असं वाटतं पायनॅपल पण थोडा अजून जरा बोलतात ना की तंदूरमध्ये थोडा वेळ अजून जरा ठेवला असता तर अजून मस्त लागला असता. वेल, आता बघूया मम्मी पप्पा शिल्पांना कसं वाटलं. स्टार्टरमध्ये मला वाटतं Starters.
जो बरा कबाब, कबाब हा तो भारी होता. त्याच्यानंतर ते चायनीजचा जो होता ना हा ते क्रिस्पी क्रिस्पी हा ते क्रिस्पी तुझं नव्हतंच आणि असं चिवट म्हणजे ना तसं लागलं. हा. आणि बटाट्याचं पण एक होतं ना ते हा कुंपाव पटॅटो हा मी ते मिस केलं. हा ते तर अजिबातच काही नव्हतं. ते नुसतंच पटापट काढून कधी आणून दिलेलं होतं. हो हो ते म्हणजे तो पोटॅटो पण कच्चाच वाटला. ते हा. काही इथे एकच आहे की टिक्का वगैरे जे स्टार्टर आहेत ना भरपूर प्रमाणात देतात. भरपूर आहे हो. हा ते मात्र आहे इथे भरपूर अनलिमिटेड देतात. तर आहे पण स्टार्टिंगलाच ते लोक भरपूर भरपूर देतात. देतात हो ते आहे. बाकी जास्त करून ते चिकन बरा कबाबच मला जास्त काली मिरी तुला काली काली मिरी मिरी कबाब आणि ते दोन छान होते पण चीजी कबाब पण आवडले. ते हे नाही बरोबर वाटलं. पण क्रिस्पी नव्हता पण. क्रिस्पी बरोबर नव्हतं. तुमचं पापा काय तुमचं कसं टिक्का माझा छान नव्हता. टिक्का छान होता. त्यांना सगळे आवडले. सगळं छान नव्हतं. त्यांना सगळेच आवडले. तर पायनॅपल वगैरे आवडलं. पायनॅपल पायनॅपलचं नो डाऊट पायनॅपलचं आवडलं. पायनॅपल छानच आहे. आणि पोटॅटोचं आवडलं का? नाही पोटॅटो नाहीच आवडला कुणालाच नाही आवडला. हा तुझं काय एक्सपिरियन्स होता कबाबचा? चिकन बरा टिक्का छान होता ओके आणि जो चिकन मलाई टिक्का होता तो मला जास्त आवडला. ओके त्याच्यामध्ये जरा आपलं चिकन चिल्ली सारखी थोडी टेस्ट येत होती. हो चटपटीत होती छान होती. चटपटीत होता हो छान होता. आणि पायनॅपल पण छान होता एकदम फ्रेश होता. फक्त थोडा आणखी खूप झाला असता तर जास्त मजा आली असती. हो विशेष म्हणजे ते याने पण खाल्लं आमच्या कनिष्काने आणि कनिष्कने पण पायनॅपल खाल्ला आहे की नाही? टेस्ट केले. कनिष्क तू खाल्ला ना? कसा होता कनिष्क? वेल मला सांगायचं की त्याच्यानंतर होते मेन कोर्समध्ये. तर मेन कोर्समध्ये आपल्याला होता रोटी होती आणि खरंच यांची प्रशंसा केली पाहिजे. फारच छान फारच नरम रोटी होती. तंदुरी रोटी होती आणि बटर गार्लिक नान होतं. तर दोन्ही सेमच होते तसं बघायला गेलं तर. पण फार नरम होती रोटी. मला म्हणजे ती डिश जी होती चिकन चंगेजी त्याच्यापेक्षा तर रोटीच फार आवडली. चिकन चंगेजी वॉज ॲव्हरेज कारण की त्याच्यामध्ये मला वाटतं कसुरी मेथी वगैरे अशी मिक्स केलेली होती. आणि चिकन बरा टिक्का जे ह्यांचं आहे कदाचित त्याचेच पीसेस होते त्याच्यामध्ये. तर दॅट डिश वॉज रिअली ओके. हां तर मेन कोर्समध्ये आपल्याकडे होता चिकन गार्लिक बर्न राईस आणि चिकन गार्लिक बर्न राईस छान होता. गरम आलेला. आम्ही गरमच खाल्ला. तर तो फार छान वाटला आम्हाला. चिकन चिली ग्रेव्ही होती पण चिकन चिली ग्रेव्ही मला तरी पर्सनली एवढी काही खास वाटली नाही. पण राईस छान होता. दुसऱ्या साईडला इंडियनमध्ये बघायला गेलं तर तिथे होतं आपलं जिरा राईस होता आणि दाल फ्राय होता आणि दाल तडका होता. तर मला असं वाटतं की दाल फ्राय आणि दाल तडका हे खरं म्हणजे छान होतं राईस आणि हे. आणि एंड झाला डेझर्ट टी. तर कॅरमेल कस्टर्ड होता. कॅरमेल कस्टर्ड मला पर्सनली फार आवडला. छान होता मस्त होता थंड होता. तर आता बघूया बाकीच्यांना आता मेन कोर्स आणि डेझर्ट कसा वाटला ते. कसा होता चिकन चंगेजी कसं होतं काय? छान होतं पण त्यापेक्षा जास्त मला चिकन बर्न गार्लिक राईस जो होता ना तो जास्त आवडला. अच्छा म्हणजे त्याच्यामध्ये आपण शेजवान सॉस ऍड न करता पण तो छान लागत होता. कुठली ग्रेव्ही मिक्स करायची काही गरज नव्हती. तो प्लेन आपण खात होतो तर टेस्ट तरी हां येत होती. हो ते तो करत मला होतं. तो मला आवडला. ओके आणि डाळ राईस दाल राईस पण छान होती. जिरा राईस फारच छान होता आणि डाळ तडका पण छान होता. ओके डाळीला जो तडका दिला होता तो एकदम प्रॉपर होता. त्याच्यामुळे ती जी टेस्ट आहे ती छान आहे. छानच होतं. हो, छान. येस मम्मी पप्पा चिकन चंगेजी छान होतं. ओके चिकन चंगेजी मम्मीला आवडली. ओके ते मला आवडलं. आणि राईस जे होतं राईस डाळ ते पण छान वाटलं. रोटी मी नाही खाल्ली कारण ते इतकं मला हेवी झालेलं ना ओके त्यामुळे नाही खाल्लं. आणि हे कॅरमेल कस्टर्ड काय ते हां कॅरमेल कस्टर्ड डेझर्टमध्ये. डेझर्टमध्ये ते पण छान. ओके पप्पा काय म्हणताय तुम्ही? मी आता चिकन चंगेजी चंगेजी नाही खाल्ली. डाळ आणि खाल्लं. डाळ आणि राईस जिरा राईस होता. रोटी काढली हां आणि रोटी पण आवडली. राईस खाल्ला. हां तो छान नव्हता.
कॅरमेल कस्टर्ड हा, ते छान नव्हतं. ते छान होतं. थोडं थोडं खाल्लं तुम्ही, जास्त नाही. ओव्हरऑल ओके होतं. सिम्बा कनिष्कनी पायनॅपल आज खाल्लेला आहे आणि कनिष्कला पायनॅपल खूपच आवडलेला आहे. त्यांनी फ्रूट्स आता तो खायला सुरुवात केलेली आहे. तर कनिष्क, तुम्हाला कसं वाटलं? पायनॅपल कसा होता? थम्सअप दाखव, थम्सअप. बेबी सिम्बा कनिष्कला आता घरी जायची ओढ लागलेली आहे. कनिष्कला लवकरात लवकर घरी जायचं आहे. आता तो बोललाय बस झालं आता. थम्सअप यो.